नमस्कार, पीबी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज काय माहिती आहे का तुम्हाला? आज आहे श्री स्वामी प्रकट दिन आहे। आज सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडनं। तर मस्तपैकी आता माझं पण आवरले, कामं ते झालेले आहेत। मग मला एक ऑनलाईन मी ऑर्डर केले होते काहीतरी, मग ते आलेलं आहे मस्तपैकी। आज यांना पण सुट्टी आहे, बसले त्याने पण। मग आता नाश्ता झालेला आहे माझा, नाश्ता ते केली मी। नाश्ता करून सगळे आता बाकीचे काम आहे ते आवरायचे राहिले। थोडंसं म्हणले की आज काहीतरी स्पेशल खाऊ वाटत होतं, मेंदूवडा परत असं तसं दुसरं काहीतरी खाऊ वाटत होतं। मग याने आणले, खाल्लो। दररोज हे ते दुसरं खाऊन लय बोर झालं होतं। आणला, सुट्टी होती, मग मस्तपैकी आणलो, खाल्लो, संपलं बी, पोटात गेलं। आता कामं राहिलेत, कामं करायचे। मग आता नाश्ता झाले, घर झाडून पशापासून सगळं झाले, म्हणजे नाश्ता मला थोडंफार खाते मान। आता पूजा ते करायची, आता मस्तपैकी पूजा ते करून कपडे धुवायचे, कपडे धुवून झाल्यावर मग तुम्हाला मी मंदिरला जाणार आहे। मी आज दाखवते तिथलं तुम्हाला काय आहे काय नाही। आज तिथं मंदिरामध्ये कसं असतं, लय भारी वाटते त्या मंदिरात गेलं ना, तिथे येऊ वाटत नाही। यांना विचारते, यांना येतात का नाही, जाते माझं मी रिक्षानं, बघू यांना विचारते येतात का रिक्षानं। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्तच असाल तर मित्रांनो बघा, हे पूजासाठी नेकलेस आणलंय मी 25 तोळ्याचं। 25 तोळे 25 लय होते का? तर मित्रांनो ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, म्हणजे आपलं साध आहे, पण मित्रांनो हिला खूप आवडलंय। आणि हे आता मस्तपैकी लग्नामध्ये घालणार आहे तिनं, आमच्या बंधूचं लग्न। तर माझ्या भावाचं लग्न आहे, तुम्हाला मी दाखवतोच काही दिवसांनी व्हिडिओ मध्ये वगैरे, कसं लग्न वगैरे, कोण आहे काय नाही, कुठला भाव आहे काय नाही, सगळं दाखवतो। तर मित्रांनो आता आपला नाश्ता झालेला आहे, नाश्ता झाले, आता आंघोळ करायची तयारी आहे। गावाकडे जायचं म्हणलं ना लय भारी वाटते, पण ते कधी कधी दिवस असं येतात, असं झालं मला। मी म्हणले मी जाते गावाकडं म्हणून, सनी पहिला 2-4 दिवस जाते पहिला, तरी म्हणतात नको एकटी नको, आता काही असं बाहेर ऐकण्यात येते म्हणून म्हणतात नको एकटे जायचं, कुठंच नको बाई, जाऊ आपण दोघं मस्तपैकी, जोडीनं जाऊ जोडीनं येऊ असं म्हणते। नाही, लग्नाला जायचंच आहे, पण 1-2 दिवस आधी जायचं प्लॅनिंग होतं, पण म्हणजे आता लग्नाच्या दिवशीच जावं का असं मला वाटतं। हो तसं नका म्हणू। तर मित्रांनो बघूया काय होते, जसं नियोजन लागेल तसं आम्ही जाईल। पहिल्या 12 तारखेला मेहंदीचा कार्यक्रम, 13 तारखेला हळदीचं, 14 तारखेला लग्न असते। मस्तपैकी एन्जॉय करायचं, मग तिथले पण व्हिडिओ बनवणार मी, मग तुम्ही बघत आहो, तुम्ही पण मजा करा व्हिडिओ बघत तर आता मी पण मस्तपैकी ड्रेस घ्यावा म्हणतोय एखादं छान। मॅडमला मला पण साडी घ्यायची आहे, डोला सिल्क साडी घ्यायची आहे मॅडम। डोला सिल्क मंडोला रे डोला रे, गाणं आहे बघा तसं। तर मित्रांनो आता आंघोळ करणार आहे, त्याच्या पहिलंच म्हणलं थोडंसं ब्लॉग घ्यावं आणि रोज रील्स बघत बसावं। थोडंसं म्हणलं रील्स बघितलं कसं थोडं मन फ्रेश होते, फ्रेश होते। रील्स इंस्टाग्रामचे रील्स बघितलं थोडं बरं असते। 1-2 भावाचे ब्लॉग बघतो आम्ही, ते त्यांचे ब्लॉग वगैरे बघून घ्यायचे, थोडं टाइमपास तेवढंच होतोय, आपला वेळ जाते। मी लय जणांची बघते ब्लॉग, दररोज बघते। कोणाकोणाची बघते तू? सोमनाथ वाघमारे, पांडुरंग वाघमारे, गावठी पूनम, गावठी पूजा, अजून काय त्यांचे गणेश शिंदे, त्यांच्या दोन्ही बहिणीवाचे पण बघते पण आहे ना। हा, संदीप वागचौरे, आदित्य वागचौरे, ऋतुजा वागचौरे, भूमी वागचौरे, हा त्यांचे फॅमिली सगळं बघते व्हिडिओ। आणि ते अजूनही काही त्यांचे आवडते पण, सावळे का काय, ओम सावळे, राम सावळे, रोहिणी सावळे, ते सगळ्यांचे व्हिडिओ मी बघते, मला आवडते बघायला। एवढे जणांचे व्हिडिओ बघते ना, जेवढ्यांची नावं घेतलेत ना त्यांनी बी आपले व्हिडिओ बघितले पाहिजे। त्यांनी बघतात का नाही काय माहिती, त्यांच्यापर्यंत जातात बी का नाही, कारण ते फेमस आहेत। आपण गरीब, आपले छोटे छोटे ब्लॉग असते, बघू आपण पण मोठे युट्यूबर, रील स्टार होऊ आपलं पण। आणि त्यांनी कसं फेमस असल्यामुळं थोडं जास्त हे होते, आपलं कसं आता लेवल आहे, आता हळूहळू होईल आपली। तर मित्रांनो आता आपण पुढची तयारी करत आहे, बघूया संध्याकाळी जायचं आहे स्वामीच्या मंदिरला।
थोडंफार तिथं व्हिडिओ जमला ना तर घेतो आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो नेमकं काय काय होत आहे तिथं। आज स्वामी प्रकट दिवस आहे, आज खूप आनंदी दिवस आहे आणि आपल्या स्वामीचं प्रकट दिन असल्यामुळे तरी आज खूप महत्वाचा दिवस आहे। आता मस्त आंघोळ करतो, देवाची थोडी पूजा सावकाश केली। बोला की थोडं, काय एक्सप्रेस फास्ट बोला तो उगाच, जरा समाधान बोलायचं ते माणूस। मला सवय आहे ना बोलायची, पटापटा पटापटा बोलायची। कसं बोलायचं माणूस समाधान असं? नाही नाही, ते सवय असल्यामुळं बोलते माणूस। मला थोडं फास्ट बोलायची सवय आहे, कारण माझं काम तसं आहे, कामामध्ये थोडं बोलते माणूस, तसं मी बोलबच्चन सारखं बोलतो। तर मित्रांनो, हे नेकलेस आणलाय, असाच एक नेकलेस माझ्या खास मेवणीसाठी पण आणलेला आहे। हो, तर मी तिला देणार आहे माझ्याकडून गिफ्ट आणि तिनं खुश होईल। काय नाही तिच्यासाठी, काय नाही आणले उग, हात फेकला त्यांनी, काय नाही आणले उग म्हणते। ते कशाला माझ्यासाठीच फेकला? मी दाखवतो ना त्यांना मस्तपैकी कधीतरी। माझ्यासाठीच घेतलेली आहे। हा, तुझ्यासाठीच नाही, हा, तिच्यासाठी मी माझ्या मेवणीसाठी बीट घेतले, काय? सेपरेट ठेवले त्याला लपून। काय नाही, मग दिसत रे समोर मला, दिसतं पण काय? काही नाही तुला दाखवणार मी बाहेर ते। मी काही म्हणा म्हणून सनी ते मला चिडवते, पण काय नाही घेतले। नाही नाही, तर आपण घेतलंय मी तिच्यासाठी। मंदिरला जाते वेळेस, मंदिर कुठं आहे काय नाही, आम्ही मंदिरला जाते वेळेस दाखवतो। तोपर्यंत बाय।